नमस्कार मंडळी, कसे आहात? स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती, ज्याचं नाव आहे द स्माइलिंग क्वीन प्रणाली। तर आधी एक गोष्ट क्लिअर करते, आत्ताचा जो व्लॉग आहे तो आहे 20 एप्रिलचा, प्रावीच्या 3ऱ्या वाढदिवसाचा। तर इतकं काही असं म्हणजे लहानच वाढदिवस करण्याचं ठरवलं होतं आम्ही। त्याच्यामुळे घरातलीच माणसं म्हणजे माझ्या बहिणी आल्या होत्या आणि माझ्या नणंद आणि नंदाई असे कमीच जण आले होते आणि त्यांच्यासोबत आम्ही सगळ्यांनी लहानाचा प्रावीचा वाढदिवस 3रा वाढदिवस साजरा केला होता। आणि पहिला वाढदिवस पण तिथं छान केला होता। समोरच आमच्या इथे ग्राउंड आहे, त्या ग्राउंडमध्येच केला होता। मला जर फोटो मिळाले तर मी फोटो पुढे अटॅच करेल पहिल्या वाढदिवसाचे। आणि सेकंड वाढदिवस पण आम्ही इथेच घरामध्येच साजरा केला होता। आणि 3रा वाढदिवस हा तुम्हाला हा व्हिडिओ पाहायला मिळतो तो। तर माझ्या बहिणी वगैरे सगळ्या मावशीच्या मुली आल्या होत्या। ही माझी मोठी बहीण आहे जी प्रावीचं औक्षण करते आहे। तर सगळेजण आले होते, खूप धमाल केली होती। जेवणामध्ये पण चिकन, राईस आणि तांदळाच्या भाकरी होत्या, सुका चिकन वगैरे होतं आणि खूप मजा आली होती तिच्या वाढदिवसाला देखील। म्हणजे कसं पाहुणे आले की मुलांना पण म्हणजे बरं वाटतं, लहान मुलांना कसे माझ्या बहिणीची मुलं पण आहेत, ती सुद्धा आली होती। तर आणखीन म्हणजे दोघींना, प्रावी अन्वीला अशी लहान मुलं दिसली ना तर काय करू आणि काय नको, त्यांना असं पूर्ण घरभर त्या दोघी पण त्यांना घेऊन फिरत बसणार, पूर्ण घरभर घेऊन ते फिरत बसणार लहान मुलांसोबतच। आणि पण 3रा वाढदिवसाच्या दिवशी माझ्या मम्मीला मी खूप जास्त मिस केलं। 2रा वाढदिवसाच्या वेळेस पण ती नव्हती, त्यावेळेस पप्पा एकटे आले होते कारण तिला जिना चढायला जरा त्रास होत होता, त्याच्यामुळे पप्पा एकटे आले होते त्या दिवशीसुद्धा 2ऱ्या वाढदिवसाच्या वेळेस। आणि 3ऱ्या वाढदिवशी तर नव्हतीच मम्मी, कारण 3 जुलैला मम्मीचं हे असं झालेलं आहे, ती आम्हाला सगळ्यांना सोडून गेली। त्याचं दुःख जास्त, मी नेहमीच म्हणते, माझी आई गेल्याचं दुःख हे जास्त मला आणि माझ्या पप्पांना होतं, बाकी कोणाला होणार नाही आहे, फॅक्ट आहे। आपण कितीही कितीही म्हणालो की ह्या व्यक्तीला म्हणजे आठवण कोणीही काढली की तुझी मम्मी अशी होती तशी होती, तर तेवढ्यापुरतं तेवढं असतं। पण शेवटी ते आठवण जास्त त्रास मला आणि माझ्या पप्पांनाच होतो नेहमीच। असो, विषय दुसरीकडे जातो। यावर मी एक वेगळा ब्लॉग करायचा आहे मला, की माझी आई गेल्यानंतर आमच्यामध्ये काय काय बदल झाले ह्याबद्दल। चला, तोवर आपण आता हा ब्लॉग, बड्डेचा ब्लॉग एन्जॉय करूया। तुम्हाला तर माहीतच आहे, नंतर सगळं म्हणजे वाढदिवस झाल्यानंतर म्हणजे सगळ्यांच्याच घरी किती पसारा होऊन जात होतो सगळा। तर सगळं मी आवरत होते, मग ताई पण मला आवरू लागत होती। मी म्हटलं थांब, तुझा मी व्हिडिओ काढते, तुझी मला खूप हेल्प होते, म्हटलं तुझा मी व्हिडिओ घेते। मग त्यावेळेस आपली बिचारी भांडी घासत होती किचनमध्ये, तिला म्हटलं नको घासून, मी घासते, करते। सगळ्यांना बोलते नाही तू एकटी तरी किती करणारच, करून मी करू लागते। मग ती किचन वगैरे आवरलं, भांडी घासली, देन ती घरी गेली। मग थँक्यू सो मच, बाय।
व्हिडिओ आवडल्यावर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि खूप सारं आभाळा एवढं प्रेम द्या. तोवर बाय बाय, काळजी घ्या.